Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे नाना शास्त्र विचारणे कलिपिनो षड्धर्म संस्थापक का नाम हितकारिणो त्रिभुवन मन शरण्य करो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदेन मत्तालिको वंदे रूप सनातन रघुजुग श्री जीव गोपालक सर्वस्व चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानं मोहनं च वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेद विदेव चाह. हरे कृष्ण. ठीक आहे, तर आपण चालू करूया आजचं सत्र. आपण पाहत आहोत भगवद्गीतेचा 2रा अध्याय, श्लोका नंबर 71 आणि 72. एक मिनिट मी शेअर करतो. 71. तर जसं आपण नेहमी करतो, आपण आधी मागच्या सेशन मध्ये काय पाहिलं होतं ते आपण जरा थोडंसं रिकॅप करूया, म्हणजे आपल्याला कनेक्शन जे आहे ते आपल्याला भेटेल आपल्याला. तर आपण काय केलं होतं, श्लोका नंबर 68, 69 आणि 70 हे 3 श्लोक पाहिले होते. तर 68 मध्ये आपण काय पाहिलं होतं, भगवान महाभाव म्हणून त्याला संबोधित करत आहे अर्जुनाला. तर का करत आहेत, कारण त्याला आपल्या शत्रू जे आहेत त्यांच्याशी युद्ध करायचं आहे. जो महाबाहू आहे तो आपल्या शत्रूंशी, आणि शत्रू कोण आहे तिथे मला आठवतं या श्लोकामध्ये शत्रू कुणाला म्हटलं आहे, आपले जे इंद्रिय आहेत त्यांना तिथे शत्रू म्हटलं आहे. आणि त्या इंद्रियांना जेव्हा आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावतो तेव्हा आपली बुद्धी स्थिर होते. हे असं भगवान या श्लोकावर सांगत आहे की ज्याची इंद्रिय विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. स्थिर बुद्धीचा जो व्यक्ती, हा प्रश्न श्लोका नंबर 54 मध्ये अर्जुनाने विचारला होता. स्थित प्रज्ञस्य का भाषा किंवा स्थित प्रजेत किम. तर त्याचं उत्तर अजून आपण पाहतो, अजून चाललेलं आहे. तर 2ऱ्या श्लोक मध्ये आपण पाहिलं होतं, या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे, की जी दुसऱ्यांसाठी जी रात्र असते ती एक आतसंयमी मनुष्यासाठी तो दिवस असतो, आणि जी त्यांच्यासाठी जो दिवस असतो तो आत्मसंयमी व्यक्तीसाठी ती रात्र असते. आणि ते आपण पाहिलं होतं कसं ते भगवान इथे स्पिरिच्युअल कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणत आहेत इथे की जे भौतिक गोष्ट आहेत त्यात जे भौतिक लोक आहेत जे खूप त्याच्यात रत असतात त्यांच्यापासून हा व्यक्ती लांब राहतो आणि तो वेळ आपला भगवंताच्या सेवेमध्ये वापरतो. आणि तेव्हा जेव्हा ही लोक झोपतात तेव्हा हा जो आहे आपला भक्त जो आहे आत्मसंयमी व्यक्ती आहे तो आपण आपलं सगळं कार्य करतो. भगवत भक्तीचं, देवाचं नाव घ्यायचं, ते सगळं ते कार्य, तसले कार्य तो त्या टायमाला करतो. मग आपण पाहिलं तो श्लोका नंबर 70 मध्ये आपण एक उदाहरण आपल्याला प्रस्तुत केलं होतं भगवंतानी समुद्राचं. आणि तिथे म्हणतात की जसं जेवढ्या नद्या समुद्रामध्ये येऊन मिळतात तरीही समुद्र कधी आपली
जी सीमा आहे ती कधी सोडत नाही. तसं ही इच्छांचे जे नद्या, म्हणजे इच्छाचा प्रवाह सारखा चालू असतो, कंटिन्युअस. म्हणजे सेकंड सेकंड, कधी आयफोन पाहिजे, कधी BMW पाहिजे, कधी गाडी पाहिजे, कधी खायला काय पाहिजे, कधी युरोपला जायचं किंवा काही नाही, हे म्हणजे कंटिन्युअस चालू असतात. तर हे इच्छा आपण पाहिलं होतं की कितीही प्रयत्न केला आपण पहिला पूर्ण करण्याचा, तरी त्याचा उपयोग होत नाही आणि त्याचं काही ती इच्छा ती काही संपतही नाही. तर जो आत्मसंयमी व्यक्ती आहे तो समुद्रासारखा, ते कधी कितीही इच्छा आली तरी तो आपला सीमा तो सोडत नाही. ते पाहिलं होतं. तर आज आपण पाहूया श्लोका नंबर 71. श्लोका नंबर 71 आपण पाहत आहोत. मी श्लोक म्हणतो, कोणाला रिपीट करायचं असं आपण रिपीट करू शकता. विहाय कामान यः सर्वान् विहाय कामान्य सर्व सर्वा पुमांश्चरति निःस्पृहः पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिम् अधिगच्छति. शान्तिमधिगच्छति. थँक्यू. मी परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शांतीम अधिगच्छति. तर इथे भगवान काय सांगत आहे, ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाचा भावनाचा त्याग केला आहे, त्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. तर इथे शांती कोण प्राप्त करू शकतो, त्याच्यामध्ये काय गुण असले पाहिजे, ते इथे भगवान आपल्याला सांगत आहेत. आपण नेहमी बोलतो मला शांती पाहिजे, शांती पाहिजे, पण शांती म्हणजे ऍक्च्युअल त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, काय आपल्याला गुण डेव्हलप केले पाहिजे, ते सांगतात. पहिलं, त्याने सर्व इंद्रिय तृप्तीचा जी इच्छा आहे, इंद्रिय तृप्तीचा त्याग केलाच पाहिजे, पण इंद्रिय तृप्तीची जी इच्छा आहे त्याचा पण त्याग केला पाहिजे. जसं प्रभुपाद जी कधी कधी उदाहरण देतात की जसा कोणी एक डिझीज्ड मनुष्य आहे, म्हणजे ज्याला आजार पण आहे, जसं आपण उदाहरण घेतलं डायबिटीस, तर त्यांनी गोड खायचं सोडून दिलंय, पण त्याच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती सारखं, तो गोड पाहिलं की त्याला सारखं ते गोड खावं असं वाटत राहतं त्याला. तर म्हणजे गोड खायचं तर सोडलंच पाहिजे, पण ती जी इच्छा आहे त्याला पण त्याने त्याग केला पाहिजे. तर तसं इथे सांगत आहे की इंद्रिय तृप्तींच्या इच्छांचा त्याग केला पाहिजे एक, आणि दुसरं म्हणतात जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे त्याने इच्छारहित जीवन जगायचं आहे, म्हणजे फक्त इच्छांचा त्याग करून त्याचं तसं आपलं जे इच्छारहित जीवन जगायचं, आणि तो या भावनांचा त्याग करेल. स्वामित्व निर्मम, आपण नेहमी पाहतो भौतिक जगामध्ये हे माझं आहे, हे माझं आहे. दोन व्यक्ती घरामध्ये लढतात किंवा दोन शेजारी एकमेकांशी लढतात, ही माझी जागा आहे, माझी आहे, किंवा दोन समाज म्हणा किंवा दोन देश म्हणा, तर ते एक त्यांचा जो एक हे ममत्व जो आहे की हे माझी वस्तू आहे, ही माझी जागा आहे, किंवा हे म्हणजे कुठल्याही गोष्टीवर तो स्वामित्व तो गाजवून तो सारखा म्हणतो. ती स्वामित्वाची जी भावना आहे त्याचा त्याग केला पाहिजे. आणि त्यानंतर मिथ्या अहंकार की मी कोणतरी आहे, त्याचा त्याग केला पाहिजे.
आणि असे हे जे विचार करणारे व्यक्ती आहेत तोच व्यक्ती शांती प्राप्त करू शकतो. तर जर आपण याचं उलट जर पाहिलं, जो सारखं इंद्रिय तृप्ती करत आहे त्याला कधी शांती प्राप्त होऊ शकत नाही. ज्यांची इच्छा आहे, म्हणजे इंद्रिय तृप्ती जरी नाही करत, त्याची इच्छा आहे भरपूर त्याच्यात, तरी त्याचं मन सारखं विचलित राहील. अरे मला हे केलं पाहिजे होते, अरे मला ही गाडी घेतली पाहिजे होती, अरे मला तो आयफोन नवीन आला तो घेतला पाहिजे, मला तिकडे तो मोठा बंगला खूप आवडला, मला ते पाहिजे. तर तो इच्छा जरी असली तरी तो त्याचा तो म्हणजे मन विचलित राहील. तो कधी त्याला शांती त्याला प्राप्त होणार नाही. परत त्याला निस्पृहा, म्हणजे त्याला तसं जे इच्छा राहील, त्याला जीवन जगायचं आहे आणि परत स्वामित्व त्याच्यामध्ये नसावं की ही माझी वस्तू आहे. आपण जर पाहिलं की बरेचसे जे संत लोक आहेत, जसं तुकाराम महाराज, मी नेहमी उदाहरण देतो, त्यांच्या जीवनात जर आपण पाहिलं तर ते एक खूप चांगलं त्यांच्या जीवनामध्ये आपण सगळ्यांना माहितीच असेल, परत ते शेअर करूशी वाटतं की जेव्हा त्यांच्याकडे काही काम नसतं, तर एक तिथला जो मालक असतो शेतीचा, तो त्याला तुकाराम महाराजांना त्यांना बोलतो की बाबा तू माझ्या शेतचं राखण करत जा. आणि ते महाराज, आपलं तुकाराम महाराज नेहमी नामाच्या गजरमध्येच लागलेले असतात, सारखं विठ्ठलाचं नाव घेत असतात. तर होतं काय की त्यांच्यावरती जो जळणारा जो व्यक्ती असतो, त्याला द्वेष असतो तुकाराम महाराजांशी, की हा म्हणजे काही नसून पण इतका महान आहे, तर ह्याचं नाव कसं खराब करावं. तर त्यांनी सांगून ठेवलं असतं की कोणी ह्याला काम द्यायचं नाही. पण हा जो एक व्यक्ती असतो देतो, तो बोलता की आता ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. तर तो काय करतो, जे गाई बैल आहे, ढोर आहेत, सगळं ते त्या शेतामध्ये सोडून असतं. आणि तुकाराम महाराज आपलं जप करत बसले, तिथे कीर्तन करत बसले, आणि ते जे गाई बैल आहे ते पुरं त्या शेतीचा नाश करून टाकतात. तर जेव्हा त्या मालकाला जेव्हा समजतं की पुरं शेतीचा नाश झाल्याने तुकाराम महाराज बसून तिथं त्यांचं कीर्तन चाललेलं आहे, तर ते खूप, म्हणजे त्यांना खूप राग येतो. ते खूप ओरडतात, अरे तुला कोणी काम देत नाही, मी तुला काम दिलं आणि तू इथे कीर्तन करत बसला, माझं शेतचं राखण कोण करणार? तर आता माझे जे नुकसान झालं आहे त्याच्यासाठी मी सगळं तुझं जे घर आहे ते मी घेऊन टाकणार, आणि जेव्हा शेती होईल, सगळं धान्य येईल आणि जेवढं कमी पडेल, मी तुझं ते घर विकून मी ते पूर्ण करणार आहे. तर तुकाराम महाराज आपल्या बोलतात, ठीक आहे बाबा, तुझी जशी इच्छा. आणि ते बोलते सगळं लिहून पण देतात, सगळं करतात. पण होतं असं की जेव्हा धान्य येतं, तर इतकं धान्य निघतं त्यांनी कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं, एवढं धान्य निघतं. तर त्याला आश्चर्य वाटतं आणि बोलतं, अरे बापरे, म्हणजे एवढं नाश झालेला असून पण एवढं धान्य निघतंय, म्हणजे हा व्यक्ती कोण खरा देवाचा भक्त आहे. आणि तो सगळं जे आहे तो बोलतो की हे मला एवढं नको आहे, माझं धान मला नेहमी एवढं भेटायचं, मी हे एवढं ठेवतो, बाकी जेवढं एक्स्ट्रा ते तू घेऊन जा, हे माझं नाहीये. तर ते बोलतात, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आणि ते गाड्यांमध्ये भरून बैलगाड्यांमध्ये भरून त्यांच्या घरी पाठवत होते. तर होतं काय, तिची बायको लई खुश असते, तुम्हाला माहिती असेल. तिचं नाव काय होतं तुझ्या बायकोचं? विसरलो. ते खूप चांगलं नाव होतं. तर ती सारखं पांडुरंगाला शिव्या देत असते ती. अवली असते. हा, काय माताजी? आवली, येस, आवली. तर तिला जेव्हा समजते की बाबा तुकाराम मी एवढं धान्य कमवलंय, तिलाही खुश होतं. तर ती आपलं थोडंसं घेऊन जाते आणि ती दळायला चालू करते, बाहेर लक्षात नाही. तर सगळे लोक येतात, बोलतात अरे आम्हाला पण धान्य पाहिजे. बोलतात ठीक आहे, हे गोणी घेऊन जा. दुसरा येतो, बोलतो मला पण पाहिजे. तर पुरं गावच्या गाव येतात आणि सगळं साफ होऊन जातात. तरी तुकाराम महाराज त्याने काही म्हणजे असं नाही की बाबा चला एक गोणी तरी माझ्यासाठी राहू दे, मी कमवलंय म्हणून. अजिबात नाही, सगळं घेऊन जातो. बोलतो ठीक आहे. आणि शेवटी तरी पण एक माणूस येतो की बोलतो बाबा की मला पण धान्य पाहिजे. तर बोलतो ठीक आहे, एक काम कर, 1 मिनिट थांब. आणि ते जे आवलीने जे दळलेलं असतं ते सगळं ते आणतो, ते त्याला देऊन टाकतो. बोलते हे पण घेऊन जातो. तर हे सगळं सांगायचा उद्देश म्हणजे की जे एवढे मोठे म्हणजे जे संत जे असतात किंवा महाराज लोक असतात, त्यांचं ते स्वामित्व किंवा हे माझं आहे, मी ठेवलं पाहिजे, असं अजिबात नाहीये. तर हे जो भाव आहे तो एक संतांचा भाव आहे.
आणि तसे जे भावनावाले व्यक्ती असतात ते भगवान त्यांना स्वतः पुरवतो. आपण पाहिलं पुढे पण की कसं तुकाराम महाराजांचं सगळं म्हणजे खान पान रहन जे पण आहे सगळं देवानीच काळजी घेतली पांडुरंगाने. त्यांना काही करावं लागलं तर भगवान स्वतः त्यांना ते भगवान नव्या अध्यायामध्ये बोलतात पण की खूप चांगला श्लोक आहे. हरे कृष्ण. योगक्षेमम वहाम्यहम म्हणजे जे त्यांना पाहिजे ते मी त्यांना देतो आणि जे आहे त्याचं मी रक्षा करतो. तर भक्ताला काळजी करायची अजिबात हे नाहीये. तो जे एक भगवंताचा भक्त आहे किंवा वैष्णव आहे तो कधी हे चिंता करत नाही की माझं काय होईल. तो पूर्णपणे भगवंतावर निर्भर असतो आणि म्हणून त्याला कधी स्वामित्व कशावरती गाजवायचं की हे माझं आहे ते म्हणजे त्याला कधी त्याला ती इच्छाच होत नाही. तर ते एक इथे आहे इथे सांगितलं. आणि दुसरं मिथ्या अहंकार हा कधी भक्तांमध्ये नसतो. मिथ्या अहंकार म्हणजे मी हे आहे, मी मोठा फलाना डिग्रीवाला आहे, PhD वाला आहे, गोरा आहे किंवा या कुळातला आहे किंवा ब्राह्मण आहे की मी असं आहे तसं म्हणजे कशाही गोष्टीचा त्यांना अहंकार नसतो. कारण हे सर्व जे आहेत ते म्हणतात शास्त्र म्हणतात की हे सर्व आपल्या शरीराशी संबंधित उपाध्या आहेत. शरीर आज सोडलं उद्या तो पाकिस्तानमध्ये जाऊ शकतो, कुठल्या अरबच्या घरी जन्म घेऊ शकतो त्याच्या कर्माप्रमाणे. काय माहिती मनुष्याचा पण जन्म नाही भेटेल त्याला, कुठला तरी कुत्रा मांजराचा जन्म भेटू शकतो. ते सगळं त्याच्या कर्मावरती डिपेंड आहे. तर हे जे आहे अहंकार जे आहे जे पण आहे ते त्या या शरीरामुळे असतो. तर ते सांगतात की हा मिथ्या अहंकार नसावा आणि हे जेव्हा गुण निर्माण होते तेव्हा ऑटोमॅटिकली त्याला शांती प्राप्त होते हे असं सांगतात. तर थोडंसं आपण तात्पर्य वाचूया इकडे. पण इथे काय सांगितलं आहे इथे प्रभुपादजी म्हणतात निस्पृह किंवा इच्छा रहित होणे म्हणजे इंद्रिय तृप्ती करिता कशाचीही इच्छा न करणे होय. म्हणजे निस्पृह होणे म्हणजे सगळं सोडून देणे नाहीये. म्हणजे दुसऱ्या शब्दात कृष्ण भावना भावित होण्याची इच्छा करणे म्हणजे वास्तविक निस्पृह होणे होय. म्हणजे भगवंतांचं इच्छा कशी मी पूर्ण करू त्याची एकच इच्छा असते कृष्ण भक्तांची. आपण तुकाराम महाराज किंवा जेवढे पण जे संत लोक आहेत त्यांच्या जीवनात पाहिजे भगवंतांना मी कसं प्रसन्न करावं ही त्यांची इच्छा असते. तर ते इथे सांगत आहे इथे. तर आपल्याला असं नाहीये की इच्छा, कारण मनुष्यामध्ये चेतना आहे तर इच्छा रहित होणे फार कठीण आहे. मनुष्य आहे चेतना आहे तर इच्छा होणारच, पण ती इच्छा आपण कृष्णाच्या चरणी आपण ती सोडली पाहिजे की बाबा तुझ्यासाठी मी काय करावं. आणि तेच आपण जर अर्जुनाचं जर आपण उदाहरण पाहिलं तर अर्जुन आपलं स्वतःसाठी पहिला तो विचार करत होता की मला युद्ध नाही करायचं का, कारण मी जर युद्ध केला तर मला पाप लागेल, मला हे होईल ते होईल. म्हणजे त्यांनी भरपूर काही काही त्यांनी उदाहरण दिली होती त्यांनी. पण जेव्हा शेवटी भगवानने भगवद्गीता सांगितली तेव्हा शेवटी तो म्हणतो की मी तुमच्याप्रमाणे वागेल, तुम्ही म्हणा. तेव्हा भगवान म्हणतात युद्ध कर. तर भगवंताच्या इच्छेसाठी त्यांनी मोठ्यातले मोठे त्यांनी म्हणतात ना आपलं गुरूंचा वध केला त्यांनी. म्हणजे जे काही म्हणजे भगवंतांनी सांगितलं युधिष्ठिर महाराजला खोटं बोलायला सांगितलं खोटं, तर ते जे आहे ते भगवंताच्या इच्छेसाठी जेव्हा करतो तेव्हा ते कर्म किंवा ते हे नसतं, ती भक्ती म्हणून ती ओळखली जाते. ते इथे सांगत आहे इथे. आणि मग पुढे इथे म्हणतात की आपण स्वतः म्हणजे हे भौतिक शरीर आहोत असा खोटा दावा न करता आणि जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा हक्क न सांगता आपले मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्णाचं नित्य सेवक हे आहे याची जाणीव होणे ही श्रीकृष्ण भावनेची पहिली पूर्ण अवस्था आहे. तर आपलं खरं स्वरूप काय आहे, आज आपण भारतीय आहोत किंवा महाराष्ट्रीयन आहोत आपण, पण उद्या कुठे जन्म भेटेल आपल्याला काही माहित नाही, आपल्या हातात नाहीये. आपलं माहित नाही, कदाचित पाकिस्तानमध्ये किंवा चायनामध्ये किंवा रशियामध्ये. तर आज आपण चायनाशी भांडत आहोत, उद्या चायनीज झालो की आपण भारताची लढाई करू की तेव्हा चायनीज असणार.
देवाला ठाऊक जर मनुष्य झालो तर मनुष्याचा जन्म जर नाही भेटला, परत त्या 84 लाख योनीमध्ये चक्रामध्ये जर पडलो आपण, तर परत मग जेवढे जे स्पेसिस आहेत, जेवढे पण हे योनी आहेत, त्याच्यामध्ये फिरून 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 परत मनुष्याचा जन्म भेटेल. तर आपलं खरं स्वरूप जे आहे ते काय, मी भगवंताचं, कृष्णांचं मी सेवक आहे, ही आपली खरी ओळख आहे, हे आपल्या लक्षात ठेवणार. आणि हे जेव्हा म्हणून आपण जेव्हा कार्य करू तेव्हा आपलं सर्व कार्य सिद्ध होईल. पुढे म्हणतात, जो परिपूर्ण स्थितीमध्ये स्थिर झाला आहे तो जाणतो की श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे स्वामी असल्या कारणाने सर्व गोष्टींचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीसाठीच केला पाहिजे. तर जे पण आहे आपल्याकडे सर्व गोष्टींचा उपयोग ते आपल्या भगवंताच्या सेवेसाठी केला पाहिजे. जसं प्रभुपादजींचं जर पाहिलं तर त्यांनी सगळ्यात बेस्ट मटेरियल वापरून त्यांनी भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं. ते जेव्हा अमेरिकेला गेले त्यांच्याकडे फक्त 40 रुपये होते. 40 रुपये घेऊन त्यांनी ते अमेरिकेला निघाले आणि एक सुटकेस होतं, त्याच्यामध्ये भागवतम, भगवद्गीता हे सर्व होतं, बस दुसरं काही नव्हतं त्यांच्याकडे. आणि त्या प्रभुपादजींनी 10 वर्षामध्ये 400 कोटींचं त्यांनी हे जे इस्कॉन एवढी मोठी जी संस्था आहे सगळ्या दुनियाभरमध्ये, 108 मंदिरं आहेत, एवढे फार्म हाऊसेस आहे, एवढे कम्युनिटीज आहे, एवढे त्यांनी फक्त 10 वर्षामध्ये त्यांनी हे सगळं उभं केलं. जस्ट इमॅजिन की मतलब कुठला बिझनेसमॅन पण ही अशी 40 रुपये घेऊन 400 कोटींचं त्याला उभं करणं ही काही साधी गोष्ट नाहीये. तर हे भगवंताच्या कृपेमुळे आहे. आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी हे का झालं, कारण प्रत्येक गोष्ट त्यांनी भगवंताच्या सेवेमध्ये त्यांनी उपयोग केला. जसं मी मागच्या वेळेस पण सांगितलं, भक्ती सिद्धांत सरस्वती महाराज होते ते म्हणजे जे प्रभुपादजींचे जे गुरु होते ते भक्ती सिद्धांत सरस्वती महाराज होतं. ते रॉल्स रॉयस मध्ये प्रवचन करायला जायचे. तर सगळे म्हणायचे, अरे संन्यासी आहात तुम्ही, हे काय रॉल्स रॉयस मध्ये काय फिरतात? तर बोलतं हे प्रत्येक गोष्ट आहे जी भगवंताच्या सेवेमध्ये यूज केली पाहिजे, आणि म्हणून मी ही भगवंताच्या सेवेमध्ये यूज करतो. तसं प्रत्येक आपल्याकडे जे पण आहे ते भगवंताच्या सेवेमध्ये यूज केलं पाहिजे. तर इथे परत अर्जुनाचं उदाहरण दिलं ते आपण पाहिलं. युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रिय तृप्तीच होती. तो इंद्रिय तृप्तीसाठी, माझी इंद्रिय जी आहे ती तृप्त होणार नाही मी जर युद्ध केलं तर. ते जेव्हा त्यांनी सोडलं आणि भगवंताच्या सेवेसाठी जेव्हा त्यांनी युद्ध केलं तर त्याचं आज भगवंताचा सर्वात मोठा भक्त म्हणून त्याला ओळखलं जातं. पुढे जीव हा इच्छा रहित किंवा भाव शून्य असूच शकत नाही. त्याने आपल्या इच्छांचा गुणात्मकता बदलणे अत्यावश्यक आहे. तर आपली ही जी क्वालिटी आहे ती त्यांनी बदलली पाहिजे, की प्रत्येक गोष्टी आता मी सेल्फ सेंटर्ड असतं, की हे माझ्यासाठी, हा बंगला, हा गाडी, हे खायची वस्तू, हे ते माझ्यासाठी. तर सगळं आता जो सेल्फ सेंटर्ड आहे त्याला कृष्ण सेंटर्ड जर आपण केलं, भगवंताच्या सेंटरमध्ये ठेवून केलं, तर सगळं जे आहे ऑटोमॅटिक व्यवस्थित होऊन जाईल. ते इथे असं सांगितलं आहे. म्हणून तो कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा खोटा दावा करत नाही, आणि म्हणून त्याला मग ते स्वामित्वही त्याला कधी त्याच्यामध्ये हा भाव येत नाही, कारण त्याला माहिती आहे की सर्वांचे जे मालक आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत, आणि म्हणून तो कधी त्याला हा भाव येत नाही. हे दिव्य ज्ञान आत्मसाक्षात्कारावर आधारित आहे. जेव्हा ज्या माणसाला आत्मसाक्षात्कार होतो ऑटोमॅटिक त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि तो अशा विचाराचा होतो. हे दिव्य ज्ञान म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक जीव हा श्रीकृष्णाचा सनातन अंश आहे. म्हणून जीवाची सनातन स्वरूप स्थिती ही कधीच श्रीकृष्णांच्या बरोबरची किंवा त्यांच्यापेक्षा उच्च असू शकत नाही, हे पूर्णतया जाणणे होय. तर हा जो आत्मा आहे त्याला आत्मा जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा हे जेव्हा दिव्य ज्ञान त्याला प्राप्त होतं, तर मी भगवंताचा अंश आहे. तर आपण बरेच वेळेस उदाहरण पाहिलं, जसं गोल्ड रिंग किती ग्राम असेल? एक 4 ग्राम, 5 ग्राम, 10 ग्राम, 15 ग्राम जास्तीत जास्त. पण सोन्याच्या खाणमध्ये म्हणजे डोंगरच असतो, म्हणजे मोठे असतात ते एकदम. त्याच्या कंपॅरिझन मध्ये पाहिजे तर हा एक छोटा अंश आहे. तस आपण पण गुण ते आहेत. जे सोन्यामध्ये त्या मोठ्या सोन्याच्या डोंगरामध्ये जी क्वालिटी आहे तीच क्वालिटी ह्याच्यामध्ये आहे.
फरक येतो ते क्वांटिटीचा. तर तसं आत्मामध्ये आणि भगवंतामध्ये तसं जर पाहिलं तर क्वालिटी तीच आहे, पण ते खूप मोठे महान आहेत, ते विभू आहेत आणि आपण खूप लहान एक छोटासा अंश आहोत, ते इथे सांगितलं. आणि परत इथे सांगतात कृष्ण भावनेचे हे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीचं मूलभूत तत्व आहे, आणि हे जर समजलं आपल्याला तर ऑटोमॅटिक आपल्याला शांती प्राप्त होईल. हरे कृष्ण. तर पुढचा श्लोक आपण कुठली घेऊया? श्लोका नंबर 72. तर शांती प्राप्त होईल आपण या श्लोकामध्ये पाहिलं 71 मध्ये. आणि शांती प्राप्त झाली की पुढे काय होईल ते इथे सांगितलंय. मी श्लोक वाचतो, कोणी रिपीट करायचं रिपीट करू शकता. एष ब्राह्मी स्थिती पार्थ एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति नैनां प्राप्य विमुह्यति स्थितावास्यम् अंतकालेऽपि स्थितावास्यम् अन्तकालेऽपि ब्रह्म निर्वाणमृच्छति. ब्रह्म निर्वाणमृच्छति. थँक्यू माताजी. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति तावास्यामन्तकालेऽपि ब्रह्म निर्वाणमृच्छति. तर इथे काय सांगितलंय, भगवान काय सांगत आहे, आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. तर इथे शांती प्राप्त, एक तर स्थितप्रज्ञ पाहिजे, स्थितप्रज्ञ झाला की त्याला शांती प्राप्त होईल, शांती प्राप्त झाली की त्याचा पुढे काय होईल, भगवत धामात त्याचा प्रवेश, ब्रह्म निर्वाण मृच्छते, भगवत धामात तो प्रवेश करू शकतो. तर हे कोणाला जर भगवत धामात प्रवेश करायचा असेल तर ही क्वालिटी त्याच्यामध्ये पाहिजे, तेव्हाच तो करू शकतो. तर इथे आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे. तर कोणाला आध्यात्मिक आणि दिव्य जीवन व्यापन करायचं आहे तर त्याला हा मार्ग त्याला पत्करावा लागेल. त्याला स्थितप्रज्ञता आणि जे भगवंतांनी जे एवढे सारे श्लोक सांगितले, जो 54व्या श्लोक मध्ये जो अर्जुनाने प्रश्न विचारला होता तेव्हापासून जे सांगत होते तिथून पुढे 55 पासून आतापर्यंत जो हे गुण डेव्हलप करेल त्याचं काय होईल, त्याला शांती प्राप्त होईल. मागच्या श्लोकांपासून या श्लोकामध्ये सांगतात की तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. तर इथे काय सांगेल, मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर असं नाहीये की इथे म्हणजे त्याला तो स्टार्ट मध्ये नव्हता, आणि मी इथे सांगितलं एकदम मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर तो स्थित झाला एकदा तरीही तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. असं नाहीये की त्याला एकदम हे केलं पाहिजे. आणि त्याचं एक आभास उदाहरण आहे अजामिलची कथा आपल्याला माहिती आहे. अजामिल तर डायरेक्ट त्यांनी भगवंतांना स्मरण पण नव्हतं केलं, त्यांनी भगवंताचं त्याच्या मुलाला त्यांनी पुकारलेला होता, नारायण नारायण, पण ते भगवंताचं नाव असल्यामुळे त्याला सद्गती भेटली. तर तसंच शेवटच्या क्षणीही जर कोणी एखादं चांगलं त्या स्थितीमध्ये फिक्स झालं, जसं इथे सांगितलं आहे, ते तर फक्त आभास होता, त्याने ऍक्च्युली देवाचं नाव पण इथे सांगितलंय की त्याची मनस्थिती तशी झाली पाहिजे शेवटच्या क्षणी, आणि तसं जर झालं तर तो भक्त. ह्याच्यासाठी एक खूप चांगलं उदाहरण इथे प्रभुपादजी देत आहे याच्यामध्ये, खटवांग महाराज. तर खटवांग महाराजांची स्टोरी आपल्याला माहिती आहे का कोणाला? एनीबडी नोस? नाही प्रभूजी, नाही माहिती. ओके, ठीक आहे. ओके, तर खटवांग महाराज जे होते
ते खूप एक चांगले महान भक्त होते आणि खूप म्हणजे क्षत्रिय होते ते. पण इतके मोठे ते क्षत्रिय होते की देवता सुद्धा त्यांना आमंत्रित करायचे, बाबा तुम्ही आमच्यासाठी येऊन लढाई करा. म्हणजे इतके, म्हणजे ते मनुष्य असून ते देवतांसाठी लढाई करायला जायचे. तर ते एकदा ते असंच लढाई करायला गेले होते आणि तेव्हा ते युद्ध संपलं सगळं, ते असे बसले होते आणि ते बोलले की बाबा आता म्हणजे किती वेळ राहिलाय माझ्याकडे, कोणी काही सांगू शकतं का? मी इतक्या म्हणजे हजारो वर्षापासून तुमच्यासाठी लढतोय. तेव्हा कोणीतरी त्यांना सांगितलं, बाबा तुझे फक्त आता एक क्षण राहिला तुझ्याकडे. जसंच त्यांना समजलं, लगेच त्यांनी पालथी मारत जिथे होते तिथेच, एक्झॅक्टली तिथेच बसले. त्यांनी देवाचं स्मरण केलं, देवामध्ये एकदम जो फोकस होता तो लावला आणि तिथल्या तिथे त्यांचं म्हणजे त्यांचा भगवत धामी ते परत गेले. तर हे जे उदाहरण आहे हे आपल्याला सांगतं की जे शेवटच्या स्थितीमध्ये जर कोणी भगवंताचं स्मरण करेल, जसं पुढे पण भगवान सांगतात 8व्या अध्यायामध्ये की अंतकालाच्या तो श्लोक खूप फेमस श्लोक आहे की अंतकालमध्ये जर आपण देवाचं स्मरण केलं तर आपण भगवत धामात जाऊ शकतो. तसंच खपांग महाराजांचं पण उदाहरण आहे की पूर्ण आयुष्य ते देवतांसाठी लढाई करत होते. जसं समजलं तुझ्याकडे फक्त एकच क्षण आहे, लगेच ते बसले तिथे, पालथी मारली आणि लगेच त्यांनी लगेच भगवंताचं ध्यान करू लागले आणि त्याच्यामुळे असं झालं की त्यांना भगवत धाम त्यांना प्राप्त झालं. तर किती महत्वाचं आहे त्या स्थितीमध्ये राहणे. तर हे जे आहेत हे म्हणजे फार आधीचे काय म्हणतात ना एक्झाम्पल्स आहेत असे की त्यांनी भगवंताचं स्मरण केलं झालं, पण ते तितकेही शुद्ध असायचे ते, म्हणून ते लगेच ते स्मरण करू शकले आणि त्यांना तसं करतं. आपण असा विचार करू शकत नाही की बरेचसे लोक तेच म्हणतात की अरे यार अभी तो बहुत टाइम आहे, अभी खा प्या ऐश करा मजा करा आणि मग जेव्हा मृत्यू येईल तेव्हा बघू. एक पहिली गोष्ट ही की मृत्यू कधी येणार आहे आपल्याला माहित नाही. आपला मृत्यू कधी येणार आहे हे कोणालाच माहित नाही. त्यांना तरी माहिती होतं, जसं हे आपले परीक्षित महाराज आहेत, त्यांना माहिती होतं की माझ्याकडे 7 दिवस आहेत आणि म्हणून त्यांनी शुकदेव गोस्वामी महाराजांकडून त्यांनी पूर्ण भागवतम ऐकला. ते भाग्यशाली होते की त्यांना माहिती होतं. आणि खटवांग महाराज भाग्यशाली होते की त्यांना माहिती होतं की बाबा माझ्याकडे एक क्षण आहे. पण इन कलियुग आपल्याला अजिबात म्हणजे थोडं पण आपल्याकडे एक ज्ञान नाहीये. म्हणजे एक क्षण आहे माझ्याकडे का 1 वर्ष आहे का 6 महिने आहेत, वी डोंट नो एनिथिंग. मृत्यू हा अटळ आहे, जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूस्य. जेव्हा जन्माला आहे तो नक्की मृत्यू पावणार आणि जो मृत्यू पावला आहे तो नक्कीच जन्म घेणार. ते भगवंताने क्लिअर सांगितलं. तर जन्म मृत्यू हे नाही. पण मी कसं आपला हा जो जे पण माझ्याकडे जो टाइम राहिला आहे मी कसं भगवंताच्या सेवेमध्ये लावू, कसं भगवंताच्या स्मरणमध्ये लावू, हा आपल्याला विचार केला पाहिजे. आणि जसं आपण नेहमी उदाहरण देतो की एक जो ऑलिम्पिक्स मध्ये जो एक मॅरेथॉन रनर असतो किंवा जो स्विमिंग करणारा असतो किंवा कुठलाही ऑलिम्पिक्स मधला जो खेळाडू असतो, तो असं नाहीये की तो 2 दिवस आधी तयारी करतो. जो स्प्रिंट करणारा जो असतो, त्या जे 100 मीटर किंवा 400 मीटर, तर ते जवळजवळ मिनिमम 5 ते 10 वर्ष ते प्रॅक्टिस करत असतात. तेव्हा कुठे तो त्या शर्यतीमध्ये सेकंड्स पण नाही, फ्रॅक्शन्स मध्ये जिंकतो तो. तर त्याच्यासाठी खूप प्रयास, खूप मेहनत असली पाहिजे. तर आपण हा असा विचार करू शकत नाही की बाबा माझ्याकडे भरपूर टाइम आहे, आता मी जे पाहिजे ते करू शकतो आणि शेवटी भगवंताचं स्मरण कर. तर आपल्याला जितकं होईल तितकं आपल्याला जी चेतना आहे ती भगवंतामध्ये लावली पाहिजे. तर हाच आहे या आपला शेवटचा श्लोक जो आहे आपला हे होता. तर इथे हा दुसरा अध्याय इथे संपत आहे इकडे. तर या अध्यायाला म्हणजे पुरं काय म्हणते ना गीता सार पण म्हटलं आहे, कारण पूर्ण भगवद्गीता जो आहे त्याचा जो सार जो आहे तो या दुसऱ्या अध्यायामध्ये दिला. आणि म्हणून आपण जरा स्लो जात होतो. त्याच्यामध्ये सांख्य योग आहे, भक्तीबद्दल सांगितलं आहे, सगळं त्याच्यामध्ये आहे, कर्मयोग आहे, सगळं सांगितलेलं आहे. तर आता आपण
पुढच्या सेशन पासून आपण जो तिसरा अध्याय तो चालू करूया, विच इज कर्मयोग. ते आपण पुढच्या सेशन पासून चालू करूया. तर याच संदेशावर मी ते थांबतो. कोणाला काही प्रश्न असतील, कोणाला काही शेअर करायचं असेल तर आपण करू शकता. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा माताजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. खूप चांगला क्लास झाला. ऍक्च्युली मी थोडा लेट झाला मला क्लास जॉईन करायला. तेव्हा पहिला वर्ष ऍक्च्युली संपत आला होता. पण शेवटच्या अध्यायात तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे खटवांग महाराजांचं उदाहरण एकदम म्हणजे ऍप्ट, आणि तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे प्रत्येक जणाला असं वाटतं की समोरच्याचा मृत्यू येईल, माझा मृत्यू कधी येणार नाही. त्यामुळे माणूस त्या ह्याच्यातच राहतो सदैव, की मृत्यू आला की बघू तेव्हाच तेव्हा. तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. या आणि ही एक खूप काय म्हणतात ना, खरी गोष्ट आहे. जसं इव्हन भागवतम मध्ये जे युधिष्ठिर महाराज आणि जो यक्ष प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पण जेव्हा ते यक्ष विचारतो की सगळ्यात आश्चर्याची गोष्ट कुठली आहे, तर ते युधिष्ठिर महाराज हेच सांगतात की प्रत्येक व्यक्तीला हेच वाटतं की दुसऱ्यांची मृत्यू होणार, माझी मृत्यू कधी होणार नाही. आणि तो पाहतोय डेली, आज हा गेला, उद्या तो गेला, त्याचा मित्र गेला, त्याच्या ऑफिस मधला गेला, त्याचे आजोबा गेले, पण त्याला म्हणजे तात्पुरतं, म्हणजे तो जेव्हा तो श्मशानात जातो तात्पुरतं त्याला वाईट वाटतं. तसंच बाहेर आला की परत नॉर्मल चर्चा चालू होते. मी तर पाहिलं, मी कधी कधी जातो ऍक्च्युली तिथे लोक मी बघितलं स्मशानात बसून व्हॉट्सअप आहे, कोणाचं इंस्टाग्राम चालू आहे, कोणाचं फेसबुक. आधी तरी लोकांना थोडासा वैरागी यायचं, पण आजकालची लोक इतके आय डोंट नो, इतके इम्पर्सन्स आहेत, कोणाला काही घेणं नाही. आपण कशासाठी आलोय इथे, कोणाला तरी पोचवायला आलोय, तर हाऊ सिरियस वी शुड बी. आणि उद्या माझाही मी पण इथेच येणार आहे हे लोक एकदम ऍब्सोल्युटली विसरून आहे. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. हे इव्हन भागवतम मध्ये दिलेलं आहे. सो वी शुड बी व्हेरी व्हेरी अलर्ट अबाउट दिस. कारण मृत्यू जे आहे बोलतात ना, ऍज शुअर एज डेथ, म्हणजे काही म्हणजे टळू शकतं, पण मृत्यू कधी टळू शकत नाही. फक्त एवढं आहे की आपल्याला ते माहित नाही टाइम. तर आता त्या वेळेला मी कसं भगवंताच्या सेवेमध्ये लावू ते आपल्याला फोकस केलं पाहिजे. सो थँक्यू हे मंगिनी माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. थँक्यू अक्षरा माताजी. सरस्वती माताजी, हरे कृष्ण. तुम्ही काहीतरी म्हणत होता. माणसाने नेहमी भगवंताचं स्मरण ठेवलं पाहिजे, पण माणूस त्याच्याऐवजी माझं कसं उत्पन्न वाढेल, कसा पैसा वाढेल, माझ्या मुलाबाळाचं कसं करेल हे पाहतो. आणि शेवटी ज्यावेळेस देह नाही, म्हणजे देह राहतो आणि आत्मा ज्यावेळेस निघून जातो, त्यावेळेस इतर कोणी नाही, पण त्याची मुलंच त्याला अग्नी देतात, म्हणजे तोच त्याला जाळतो. आणि ह्याचं भान ठेवून कधीही असा विचार करत नाही की आपण भगवंताला जास्तीत जास्त शरण घ्यायला पाहिजे. तर तशी प्रवृत्ती सगळ्यांची व्हायला पाहिजे असं मला वाटतं. येस, खूप एकदम सुंदर म्हटलंय की आपण ज्यांच्यासाठी सर्व हे करतो तेच शेवटी आपल्याला अग्नी देतात. तर आपला जो फोकस आहे तो पूर्णपणे भगवंतावर ठेवला पाहिजे, कारण तेच आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला साथ देणार आहेत. जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण पाहिलं ना, तो नेहाभिक्रमनाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते मातुः. थोडस पण जी भक्ती आहे आपली, भले आपण 100% नाही केली, 5% जरी केली आपण, किंवा 1% जरी आपण भक्ती केली, ती 1% आपल्या आयुष्यामध्ये ती अकाउंटमध्ये जमा झाली आणि तीच भक्ती आहे, ती आपल्याला वाचवेल आणि पुढच्या जन्मामध्ये आपल्याला ती आपली भक्ती 0 होणार नाही.
आपण 2% चालू करूया. कोणी 15% केली तर 16%, 50%. तर म्हणतात ना की हे हरिनामचं जे धन आहे, दुसरं धन तर काय ते येणार जाणार, पण जे देवाच्या नावाचं जे धन आहे ते कधी वेस्ट जात नाही. ते नेहमी आपल्या अकाउंटमध्ये जमा राहील आणि ते वाढत राहणार. ते कधी कमी होत नाही. ते असं नाहीये की 50 होतं त्याचं 50 45 झालं किंवा 40 झालं, नाही. 50 आहे ते 50च राहणार आहे आणि ते नेक्स्ट जन्मी ते आपलं 51% चालू होईल. हे याची गॅरंटी भगवान स्वतः देतात. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. तर खूप चांगलं सांगितलं सरस्वती. थँक्यू, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे. तर अजून कोणाचा काही प्रश्न नसेल तर आपण थांबूया इथे आणि पुढच्या आठवड्यात आपण भेटूया आणि पुढच्या आठवड्यात आपण 3रा अध्याय आपण चालू करूया आपण. हरे कृष्ण. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता यथा रूप की जय. हरे कृष्ण. थँक यू एव्हरीबडी. हरे कृष्ण. हरे